प्रथमतः आजची सत्यगीत हा सत्यजित शहा यांचा हा कविता संग्रह माझ्या हस्ते प्रकाशित झाला आणि त्याला मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे शहा आडनावाच्या माणसानं मराठीत कविता लिहिणं म्हणजे मोरे किंवा बनसोडे आडनावाच्या माणसानं गुजराती कविता संग्रह काढावा असंच मला एकदम असं आश्चर्य वाटल्यासारखं. पण त्यांची मातृभाषाच मराठी आहे आणि आत्ताच्या मराठी माणसापेक्षाही इथल्या महानगरातल्या त्यांचं मराठी अधिक स्पष्ट उच्चार वगैरे सगळं आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ते संबंध संग्रह मी तसा फार वेळ मिळाला नाही, पण मी हा संग्रह वाचला. एकतर यातली जी सगळी कविता आहे ही ती मुळात त्यांची स्वतःची कविता आहे. आणि आपण म्हणतो की कविता हा फॉर्म एका बाजूला, कविता हा जो वाङ्मय प्रकार आहे तो एका बाजूला खूप सोपा वाटणारा असा प्रकार आहे. कारण आपल्या एका तरुण वयामध्ये सगळेच जण कवी असतात आणि नंतर मग पूर्वी ते मग राहून गेलं, आम्ही नोकरीत लागलो, मग गावी बदली झाली वगैरे आणि ते कवितेचं राहून गेलं असं बोलणारी काही माणसं आयुष्यात भेटतात. पण कवितेची ही जी चिकाटीनं दृढ कास धरणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या संबंध कवितेमध्ये आपल्याला दिसतं की त्यांची स्वतःचं दुःख म्हणजे स्वतःला बोचणारा जो काटा आहे ना त्याचं दुःख मांडणारे लोक असतात. मी त्याचा कुठलेही असा उपमर्द किंवा त्याला कमी लेखतो अशातला भाग नाही, पण समाजामध्ये इतर कुणाला तरी काटा बोचतोय, इतर कुणाची तरी जखम भळभळा वाहते, तर त्या जखमेचं जे वेदना आहे ती वेदना शब्दात पकडणं हे जे कलावंताचं कवीचं काम आहे ते शहा करतायत आणि ते खूप आत्ताच्या घडीला खूप श्रेष्ठ काम आहे. आता ह्या कविता ज्या संबंध सामाजिक आपल्या तिसऱ्या जगातले आपण जे लोक आहोत त्याच्यामध्ये जे काही आपल्या शहरी जीवनाचे सगळे जे आत्ता उफाळून आलेले सगळे प्रश्न आहेत, मग त्यात खड्डे आहेत, घोटाळे आहेत, याबद्दल मी बोलायचं कारण नाही. एक मोठं या सगळ्या पातळीवरचं राजकीय परिवर्तन या देशामध्ये घडून आलेलं आहे. म्हणजे ज्यांनी लोकांना इतकं असलेल्या चेहऱ्यांबद्दलचा एक राग होता मनामध्ये की त्या जागी आम्ही दुसरं कोणाला तरी देणार आणि एखादा धोंडा दगड सुद्धा निवडून आला असता की काय असं वाटावं, अशी एक लोकांच्या मनात एक प्रचंड चीड संताप जे काही सामाजिक वातावरण आहे त्याची होती. आता त्याला कोण जबाबदार आहे काय आहे आपण तितक्या खोलात जाणं बरोबर नाही, पण ही चीड जी आहे ती सगळी चीड हा जो असंतोष आहे तो या पुस्तकातल्या बहुतांश कवितातून जवळजवळ 99% कविता ह्या त्या सामाजिक असंतोष व्यक्त करणाऱ्या आहेत. याबद्दल मी शहा यांचं अभिनंदन करतो आणि सदिच्छा अशा देतो की उत्तरोत्तर त्यांना अशा असंतोषाच्या कविता लिहायची वेळ येऊ नये. याचा अर्थ असा की भारत देशाची जी परिस्थिती आहे ती अधिकाधिक चांगली होत राहावी आणि मग अशा कविता, कारण पाडगावकर काय म्हणायचे, मी 55-56 साली अशी एक कविता लिहिली, ती इतकी दुर्दैवी आहे की ती म्हणे मरतच नाही, तिच्यातली वेदना अजूनही तिच्यातला सगळा असंतोष आहे तो आपल्या समाजात दिसतो. तर ही जी त्यांची खंत होती की त्यात जे मांडलेलं दुःख आहे, सामाजिक दुःख, ते कुठेतरी दूर व्हावं. तुम्ही सुद्धा जे मांडलेलं आहे आजची सत्यगीत, मी असं करंदीकरांची तुमची तुलना करतो म्हणजे अतिशयोक्ती वाटायचं कारण नाही. ते त्यांच्या प्रतिभेची जात एकदम निराळी होती, पण तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही त्या सामाजिक दुःखाचा तुमच्या पद्धतीनं तुम्ही शब्दामध्ये पकडत आहात. दोन व्यक्तींची तुलना दोन प्रतिभावंतांची कधीही होत नाही, पण तुम्ही तुमचं गाणं, तुमच्या गळ्यातनं तुमचं गाणं तुम्ही मांडायचं असतं. हा जो प्रकार आहे तसं ते दुःख तुम्हाला जाणवणार आहे. त्यात कृत्रिमता कुठे नाही, सहजतेनं तुम्ही ते सगळं मांडलेलं आहे. तुमची स्वतःची कविता आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आता आणखीन पुढचा टप्पा तर कवितेच्या अंगानं जाताना ते
कुठे लांबतंय का, ती पसरते आहे का, ती एखाद्या विशिष्ट शहरापुरती किंवा काही व्यक्तींपुरतीच निगडीत राहते की काय, आणि त्याला ओलांडून ती संबंध मराठी समाजाचं कविता होईल की होणं, हे तिचं एक हे असतं. तर त्या दृष्टीनं तुमच्या लेखनाची, प्रतिभेची भविष्यामध्ये वाटचाल होईल. ह्याच्यासाठी ती मराठीतली सगळी म्हणून की ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक धर्माचा, हा जो केशवसुतांपासूनची संबंध जुने जाऊ द्या मरणा लागुनी, असा जो सगळा केशवसुतांपासून आलेला हा सगळा मतो सुर्व्यांच्या कवितेचा असो, पाडगावकरांचा मोरूच्या कविता असोत किंवा वात्रटिका असोत, आणि अनेक सुर्व्यांच्या, नामदेव ढसाळांच्या दलित कवितेचा एक प्रवाह आहे. केवढी मोठी मराठीमध्ये सामाजिक कविता आहे, कुसुमाग्रजांची संबंध सामाजिक कविता आहे. ह्या सगळ्या कवितेचा तुम्ही अतिशय छान असं वाचन करत करत तुमच्या कवितेचा पुढचा आशय तुम्ही पकडत राहा, आणि हे ओलांडून तुमची कुठेतरी श्रावण आलाय, कुठेतरी त्याच्या सरी बरसतायत आणि छानपैकी इंद्रधनू आहे, आणि अशा ह्याच्यामध्ये शहांना काहीतरी वेगळ्या आतल्या लहरी, वेगळं आतलं काहीतरी एखादा राग जागा होतोय, एखाद्या सुखद आठवणींनी तुमचं कविमन बहरलं जात आहे. अशा पण कवितेची आम्ही रसिक लोक तुमची वाट पाहत आहोत, आणि या पुढच्या तुमच्या काव्यप्रवासाला माझ्या मनोमन शुभेच्छा. तुम्ही असं कुठलीही खंत मनात बाळगू नका की माझी कविता कुठे आहे आणि मराठीतली इतर कविता कुठे आहे. तर हे सगळं तुमचं लेखन आहे ना, ते तुम्हीच त्याच्यामध्ये स्वतः परीक्षक होत होत त्यातलं जे टाकाऊ भाग आहे तो आपोआप गळून पडेल अशी मी सदिच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या याच पुस्तकाची 3री आवृत्ती नव्हे तर दुसऱ्या पुस्तकाच्या 4थ्या आवृत्तीला पुन्हा तुम्ही माझ्याकडे याल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.